यो बाय बाय बाय. ऐश्वर ए फोटो काढू दे की एक. इथं झाडाजवळ उभा राहा, फोटो काढूया. छान आले फोटो बघ. बाय बाय बाय. अरे रुमाल विसरला. पोरं आले ते काय काय आलेत ना. शाळेत गेल्यावर टोपी घालतो मी. बरं बरं चालतं जावा. बाय बेटा. बाय. हॅलो हाय नमस्ते गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ देत. तर ऐश्वर आज लवकरच शाळेत गेला, कारण त्यांच्या शाळेतर्फे आषाढी वारीनिमित्त दिंडी काढणार आहेत. म्हणजे इथं गावातल्या गावातच जाणार आहेत. त्यामुळे लवकर आवरून ऐश्वर गेला शाळेत. आणि सकाळी मी उठल्या लवकर 5 वाजता उठलाय बरोबर. मुलांना बघा असं दिंडी किंवा शाळेमध्ये काय जर कार्यक्रम असेल ना, तर एवढा उत्साह येतो मुलांना. आणि लवकर आवरून गेला मग. तर मी पण माझे कामं आवरून घेतलेत, कारण एक छान अशी हेअरस्टाईल तुमच्याबरोबर शेअर करायची. तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. आजपर्यंत माझ्या ब्लॉग चॅनलवरती बऱ्याचशा हेअरस्टाईल मी तुमच्याबरोबर शेअर केलेत. आज आता ही एकदम साधी सिंपल पण खूपच छान दिसणारी हेअरस्टाईल आहे. तर या हेअरस्टाईलला फ्रेंच ब्रेड किंवा सागरवेणी म्हटलं जातं. तर सगळे केस चांगले विंचरलेत आणि समोरच्या साईडने व्ही शेपमध्ये बघा एक सेक्शन घ्यायचं आहे. ही हेअरस्टाईल स्वतःची जर स्वतः करायची म्हटलं तर वेळ लागतो जरासा, आणि दुसऱ्याची जर करायची म्हटलं तर अगदी पटकन होते. तर बघा आता पाठीमागच्या साईडने असे केस विंचरून घेतलेले आहेत मी. तर हा जो व्ही सेक्शन घेतलेला आहे त्याचे 3 सेक्शनमध्ये डिवाईड करायचा आहे तो. तर राईटवाला सेक्शन लेफ्ट साईडला आणि लेफ्टवाला सेक्शन राईट साईडला घ्यायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय, उजव्या बाजूची जी बट आहे, जवळून दाखवते पहा, ती डाव्या साईडला आणि डाव्या साईडची बट उजव्या बाजूला असं करत थोडीशी वेणी घालायची. त्यानंतर राईट साईडच्या केसांचा एक सेक्शन घ्यायचा आहे, म्हणजे एक बट काढून घ्यायचे. आणि वरच्या बाजूच्या केसांचा जो 3 सेक्शन केले होते आपण, त्यामध्ये एक सेक्शन ॲड करायचा आहे. असं करत करत वेणी घालायची. माझे हेअर असे जराशे कुरळे आहेत, त्यामुळे एवढे व्यवस्थित म्हणजे तुम्हाला वाटत नसेल वेणी. पण ज्यांचे हेअर असे एकदम सिल्की म्हणजे असे सरळ सुळसुळीत असतात ना, खूप छान वेणी दिसते आणि पटकन होते सुद्धा घालून. तर बघा अशा पद्धतीने जरा जवळून दाखवते मी. आणि केस विंचरताना पहा दोन्ही साईडने समान सेक्शन आला पाहिजे. आणि माझा एक अनुभव सांगते, आपण जेव्हा दुसऱ्याची वेणी घालतो ना, एवढी म्हणजे पटकन पण होते, छान येते. आणि आपण तीच वेणी स्वतःची जर घालायची म्हटलं ना, तर जरासं असं खूप अवघड असल्यासारखं वाटतं, वेळ पण लागतो. आणि एखाद्या काही कार्यक्रमाच्या वेळेससुद्धा आपण असं म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून न राहता आपणाला स्वतःची स्वतः हेअरस्टाईल करता आली पाहिजे. आणि माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून माझा असा छोटासा प्रयत्न असतो की माझ्याकडून थोडंसं तरी म्हणजे जे काही मला थोडंफार येतं त्यातलं थोडंसं तरी तुम्हाला शिकता यावं, हाच माझा छोटासा एक प्रयत्न असतो. तर बघा दोन्ही साईडने मी अशा एक एक बट काढत यामध्ये ॲड करत गेले आणि अशा पद्धतीने वेणी घालायची. आम्हाला कोर्समध्ये ज्या काही हेअरस्टाईल शिकवलेत त्या सगळ्या तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे, पण मला जसा वेळ भेटेल तसं, कारण अजून मला एवढी फारशी दगदग होत नाही. आता तर कुठे ऑपरेशनला 7-8 महिने झालेत, त्यामुळे जास्त दगदग करत नाही मी, जेवढं होईल तेवढंच करते. आणि या आजारपणामधल्या औषधाचा परिणाम माझ्या केसांवरती पण झाला आहे. तर भरपूर अशी केस गळायला लागलेत, कारण आता हे गोळ्या औषधं वगैरे चालू असल्यामुळे. आणि अजूनपर्यंत मी केसांना मेहंदी वगैरे कोणतीच लावलेली नाही, एकदासुद्धा मेहंदी कुठली वापरली नाही केसांना. तर बघा छान अशी वेणी घालून झालेली आहे. आता रबर लावते.
केसांना तेल लावलेलं असल्यामुळे एवढी काय म्हणावी अशी व्यवस्थित वेणी नाही आली. तर एखाद्या दिवशी हाच वेणीचा प्रकार मी डमीवरती करून दाखवते. खूप छान, म्हणजे खूप खूप भारी दिसते हेअरस्टाईल ही. मला एवढी काय व्यवस्थित म्हणजे तेल केसांना असल्यामुळे व्यवस्थित एवढी काय वाटत नाही आहे, पण साडीवरती किंवा ड्रेसवरती सुद्धा एकदम भारी दिसते हेअरस्टाईल. तर दिंडी आलेली आहे, दिंडीचा आवाज येत असेल पहा तुम्हाला. तर थोडंसं ते शूटिंग तुमच्याबरोबर शेअर करते. पाच सहा दिवस झालं रोज दिंड्या जात आहेत आणि काल परवा 2 दिवस इथं शाळेवरती मुक्कामाला होती लोक. मग तिथे शाळेवरती भजन कीर्तन वगैरे खरंच खूप भारी वाटत होतं. आणि आमच्या इथं घराच्या साईडलाच म्हणजे घराजवळच शाळा आहे ऐश्वरची. या अगोदरच्या ब्लॉगमध्ये म्हणजे तुम्ही पाहिलं असेल. आषाढी वारी जवळ आली आहे ना, त्यामुळं मग भरपूर अशा दिंड्या जातात. खरंच खूप भारी वाटतं असं पाहायला वगैरे. आणि मला सुद्धा वाटतं एकदा तरी असं दिंडीला जावं असं वाटतं, पण घर संसार, अरे संसार संसार, त्यामुळे दिंडीला वगैरे काय म्हणजे जायला नाही भेटत. तर आता अजून एक तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे. तर गेले एक आठवडाभर झालं, मला वाटतं एक 5-6 दिवस झाले ब्लॉग काय तुमच्याबरोबर शेअर केला नाही कोणताच. कारण माझ्या फोनमध्ये पण जरा प्रॉब्लेम झालेला, शूटिंग वगैरे काय व्यवस्थित येत नव्हतं. आणि काल पण एका ठिकाणी आम्ही लग्नाला गेलो होतो. मग तिथलं पण शूटिंग खरं तर घ्यायचं होतं, पण फोनमध्ये पण स्पेस नव्हता आणि जरासा प्रॉब्लेम असल्यामुळे शूटिंग काय नाही घेतलं मी. तर आम्ही गेलो होतो वडूजच्या पुढे एक लग्न होतं, तिथं लग्नाला गेलो होतो. आणि येता येता वडूजला गेलो, म्हणजे गौरीचं माहेर आहे तिथं. तर तिथं गेलो. त्यांच्या घरी गेल्यानंतर मग सगळे आले होते लग्नाला. ताई, भाग्यश्री, ताईच्या घरचे आले होते, आई आबा तिकडून आले होते. सगळ्यांची भेट आमची तिथंच झाली लग्नात. आणि मग नंतर तिथून मग गौरीच्या घरी गेलो आम्ही. तर गौरीच्या आईने खूप छान अशी मला साडी घेतली, म्हणजे आमच्या तिघींना पण घेतली, भाग्यश्रीला, ताईला, मला, आईला, म्हणजे सगळ्यांनाच त्यांनी साड्या घेतल्यात. तर मला पण घेतलेली साडी एवढी आवडली. आणि एकसारख्या साड्या घेतल्यात सगळ्यांना, फक्त कलर वेगवेगळे आहेत. तर खूप छान अशी साडी आहे, तर तुम्हाला दाखवते. मी काल अशी साडी खोलून बघितली, छान आहे, मला आवडली, मस्त एकदम. कलर पण छान आहे, माझ्या आवडीचा आहे कलर. तर अशी साडी आहे पहा. डिझाईन पण छान आहे, एकदम बारीक अशी आणि पातळ असं सूत आहे. साडी छान आहे. हा ब्लाऊज पीस आहे साडीला. आम्ही खरं तर नको म्हणत होतो, पण त्या काय ऐकण्यात नाही म्हटल्या. खूप दिवसानंतर आलाय तुम्ही घरी. छान वाटते का? छान दिसते. छान दिसते, मस्त दिसते. तर आम्ही सगळेजण नकोच म्हणत होतो साडी घ्यायला. ताई, भाग्यश्री, आई, मी सगळेच नको म्हणत होतो, पण त्या काय ऐकण्यात म्हणायला लागल्या. किती खूप दिवसात आला एकतर तुम्ही, त्यामुळे सगळ्यांना साडी घेतली त्यांनी. आणि त्या दिवशी मग नंतर सगळेजण गेले औंधला देवीला दर्शनाला. आणि पावसाचं पण वातावरण झालं होतं, मला पण जरासा त्रास होत होता थोडासा प्रवासामुळे, त्यामुळे मी काय नाही गेले. मी आले परत इकडं माघारी घरी. आपण नाही का गोंधळेला गेलो बघ नंतर? गोंधळेला गेलो की नंतर, गोंधळेचं तर दर्शन झालंच की. आणि औंधला गेलो असतो तर वेळ झाला असता ना आपल्याला. हो, फार वेळ झाला असता, त्यामुळे मग आणि पावसाचं पण वातावरण पावसाचं झालं होतं. आणि मध्यंतरी तर ताईच्या इकडे गेल्यावर देवीचं दर्शन झालंच होतं ना. दर्शन झालेलं आहे, घडलेलंच आहे. त्यामुळे आणि आता पुढे श्रावण महिना येतोय ना. बघू परत कधीतरी वेळ एखाद्या दिवशी बघ. चला आता ब्लाऊज याचा बघूया. कारण अगोदर मी स्वतः ब्लाऊज शिवत होते, पण आता शिलाई काम ऑपरेशन झाल्यापासून बंद आहे, त्यामुळे मग मी काही ब्लाऊज नाही शिवणार, बाहेरच कुठेतरी शिवायला टाकावं लागणार आहे. तर माझ्या यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींना विचारायचं आहे मला की ह्या साडीवरती
कशा प्रकारच्या म्हणजे कोणत्या डिझाईनचा ब्लाऊज शिवावा कमेंटमध्ये कळवा. तर कमेंटमध्ये तुम्ही कळवलं ना तर तुमचं नाव पण घेतलं जाईल ब्लॉगमध्ये आणि मला एक सुचल की कशा पद्धतीचा ब्लाऊज शिवावा ते. तर ऐश्वर आला पण बहुतेक आवाज येतोय ऐश्वरचा. आले महाराज. बघू कुठपर्यंत गेली होती दिंडी? आटपाडी रोड आटपाडी रोड. तिकडून येते ना. ए मंदिरात गेला होता का? मंदिरात नाहीत का? ते हे करतात ना काय बरं अर्धा कसं वाटलं? छान वाटलं का? पाय दुखायला लागले? हात दुखायला लागला आणि घसा दुखायला लागला. भजन म्हणून होय एवढं मोठ्याने म्हणत होता? ते काय शाळेतला आवाज येतोय काहीतरी सांगायला लागले तरी सर. शाळा सुटली. अरे झोपू दे त्याला बाळा. तुला हाक मारलेली बघितली ना तू आम्हाला? हो खिडकीतनं नळाला पाणी आलं होतं तेव्हा झाडांना पाणी देत होती मी. आणि अजून 10 रुपये दिले होते मला. मग राजगड लाडू दोन ठेवले तुमच्यासाठी. होय भूक लागली होती मला. बरं ठीक आहे. मी नाही म्हणालो मला असं दे की खायला तुम्ही भूक लागेल तर. ठेव की आत एक खाऊ टेबल का? खा हात धुवून खा. नाही घेतलेला आहे कधी? आता घेऊन आलो. बरं ठीक आहे. बाग खाल्लेलं ना. बरं बरं ऐश्वरचं आपलं बरं आहे. इथल्या इथं जवळच्या जवळ शाळा आहे. बाळा दरवाजा बंद कर रे. टॉम इकडे इकडे टॉम तुझ्याजवळच बसायला लागले. तू नव्हता ना सकाळपासून त्यामुळं मायापाशीच असतं ती. लगेच आले रे दिंडी पण असं जास्त वेळ पण नाही आहे. अयो पळवत होती नुसती. होय कंटाळा कंटाळा आला ना. ड्रेस चेंज करा. ऐश्वरला ड्रेस छान वाटतोय का नाही? पांढरा मस्त वाटतं एकदम. आपण फोटो काढलेले ना सकाळी. फोटो काढले ब्लॉग की? मध्ये दाखवणार आहे ते. दाखवले घेतले की शूटिंग तुझं पण जरासं. त्या दिवशी लग्नाला गेल्यावर खरंच एवढं भारी वाटलं ना. सगळ्यांची भेट झाली. भाग्यश्री ताई आई नंतर तिथं पण माझ्या बाकीच्या मावस बहिणी वगैरे सगळ्यांची भेट झाली. हां चेंज कर. असं काहीतरी कार्यक्रमानिमित्तच सगळ्यांची भेट होते. खरंच खूप छान वाटत होतं. एवढ्या सगळ्या गोतावळ्यातनं पटकन असं येऊ वाटत नव्हतं. पण ते पण जाणार होते लगेच पुढं. भाग्यश्री पण जाणार होती आणि आम्हाला पण यायला वेळ होईल परत. हे म्हणजे पावसाळ्याचे दिवस त्यामुळे आम्ही पण तरी दुपारपर्यंत थांबलो होतो की आपण हे का नाही. दुपारनंतर परत गोंदवलेला गेलो. तिथं महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथं पण दिंड्या आपल्याला किती दिंड्यांचं दर्शन झालं आहे का नाही? नव्हे तिथं येताना पण किती दिंड्यांचं आपल्याला दर्शन झालं आहे का नाही? आम्ही कसा मांडवी बसलाय बघा. सारखं माझ्याजवळच येतोय. येतो आम्ही. मांजर आमचं एवढं भारी आहे ना जीव लावतलंय. चला तर मग आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.